नमस्कार फ्रेंड्स, आज आपण इंग्रजीमधील ए आर्टिकलबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. ज्यावेळेस तुम्ही ए आर्टिकलचा वापर करता तर बुक लिहितेवेळी त्यासमोर आर्टिकल ए वापरता की ॲन वापरता? टीचर हा वर्ड्स लिहितेवेळी ॲन वापरता त्या अगोदर की ए वापरता? जर ॲन वापरत असेल आणि बुक समोर सुद्धा ॲन वापरत असेल तर ॲक्च्युली दोन्ही ठिकाणचं ॲन काय आहे, या ठिकाणी आर्टिकल काय आहे ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी काय वापरायला पाहिजे? ए हे आर्टिकल वापरायला पाहिजे. ठीक आहे. आता कसं वापरायचं आणखी एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगू. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. ए हे आर्टिकल म्हणजे नेमकं काय? तर ए हे आर्टिकल हे काय आहे? इनडिफिनाइट आर्टिकल आहे. यालाच मराठीमध्ये अनिश्चित उपपद असं म्हणतात. ए ह्या आर्टिकलला सामान्य नावाच्या एकवचनी नावाच्या अगोदर याला वापरतात किंवा जी गोष्ट आपण मोजू शकतो अशा शब्दाच्या अगोदर याला वापरतात. ठीक आहे. आता ए या आर्टिकलचा वापर कसा करायचा आहे की नाही, हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल, तो सुद्धा बघू. आर्टिकल वापरण्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली जेव्हा आपण वापरतो तर खूप काही हा कठीण प्रश्न नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ॲक्च्युली हा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला तर नक्कीच तुम्हाला ए हा आर्टिकल साहजिकच वापरता येईल. ठीक आहे. असं म्हटलं जाते की जेव्हा एखाद्या शब्दाची सुरुवात कन्सोनंट मीन्स व्यंजनाने जर होत असेल, ठीक आहे, तर त्यासमोर त्या शब्दासमोर हे आर्टिकल वापरायला हवं. ए हे आर्टिकल वापरायला हवं. ठीक आहे, हे एक लक्षात घ्यायचं आहे. एचा वापर व्यंजनाने ज्या शब्दाची सुरुवात होत आहे, प्रोनाऊन्सिएशन उच्चार करते वेळी, आपण वाचते वेळी व्यंजन जो वर्ड त्या ठिकाणी जर लेटर येत असेल ते पहिले बघून घ्यायचं. व्यंजन ध्वनीपासून सुरुवात होत आहे का हे पहिले बघायचं. तसंच मी अगोदरही सांगितलं, एकवचनी जी गोष्ट मोजता येते अशा शब्दासमोर काय करायचं आहे आपल्याला? ए आर्टिकल वापरायचं आहे. त्यालाच आपण सिंग्युलर काउंटेबल नाउन सुद्धा असं म्हणतोय. फ्रेंड्स, याचा फॉर्म्युला लक्षात जर ठेवायचं असेल तर ए प्लस सिंग्युलर काउंटेबल नाउन. ठीक आहे. याचे एक्झाम्पल बघा. आय हॅव अ बुक, माझ्याकडे एक पुस्तक आहे. ही इज अ टीचर, तो एक शिक्षक आहे. शी बॉट अ कार, तिने एक कार विकत घेतली. दिस इज अ पेन, हा एक पेन आहे. फ्रेंड्स, असे भरपूरसे एक्झाम्पल तुम्ही तयार करू शकता. त्याचबरोबर असे तयार करायला जर लागले तर तुम्हाला इंग्लिशमध्ये विचार तुम्ही सुद्धा करू शकता आणि असंच विचार करण्याच्या माध्यमातून तुम्ही इंग्लिश बोलू शकता, लिहू पण शिकता. ठीक आहे. तर कमेंट्समध्ये तुम्ही तयार केलेले एक्झाम्पल नक्कीच सेंड करा. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचा नियम एक लक्षात ठेवायचा आहे. एचा वापर जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस काय लक्षात घ्यायचं नेमकं? एचा वापर करते वेळी अक्षरावर नाही तर आवाजावर अवलंबून असते, हे लक्षात घ्या. कारण अक्षरावर जर ॲक्च्युली तुम्ही जर डिपेंड जर राहिले तर चूक होऊ शकते. म्हणून त्याचा जो आवाज आहे, ध्वनी आहे, साऊंड आहे, हा नेमका काय म्हणजे ॲक्च्युली कुठून चालू होतो हे नेमकं लक्षात घ्यायचं. त्यानंतर एला वापर करायचा, एचा वापर करायचा. आता फॉर एक्झाम्पल कसं, युनिव्हर्सिटी, युनिफॉर्म, ॲक्च्युली हे दोन्ही शब्द जे आहे या दोन्ही शब्दाच्या अगोदर आपण आर्टिकल कोणतं वापरतोय ते तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे.
लक्षात ठेवा मी काय सांगत आहे, ए फक्त सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबतच वापरल्या जाते. ठीक आहे फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगाल, लाईक कराल, शेअर कराल आणि कमेंट्समध्ये तुमचं मत नक्कीच शेअर कराल. ठीक आहे, नवीन जर असाल तर नक्कीच सबस्क्राईब कराल चॅनलला. थँक्यू.